पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं कोणीतरी येतात आणि वोट जिहादचा नारा देतात आणि 17 मागण्या तुम्हाला देतात आणि तुमचं तोंडच उघडत नाही। याच्यातलं खरं षडयंत्र नानाभाऊ तुम्हाला सांगतो, माझा विश्वास आहे तुमच्यावर अविश्वास नाही माझा। तुम्ही कुठेतरी भटकलेले आहात। मालेगावमध्ये 2024 मध्ये काही युवकांनी पोलिसात तक्रार केली की 114 कोटी रुपयाची बेनामी रोख रक्कम या ठिकाणी खात्यांमध्ये आलेली आहे। एक आरोपी सिराज मोहम्मद आहे। 14 लोकांचं पॅन कार्ड आधार कार्ड वापरून 14 बँक खाती ही नाशिक मर्चंट सहकारी बँकेत मालेगावमध्ये त्यांनी उघडली। या 14 खात्यांमध्ये 114 कोटी रुपये जमा झाले आणि नंतर ते सिराज मोहम्मद आणि 21 लोकांच्या खात्यात त्या ठिकाणी वळते झाले। पोलीस ईडी आयकर विभागाने ज्यावेळेस याची चौकशी केली त्यावेळी असं लक्षात आलं की हा व्यवहार एवढ्यापुरतं सीमित नाहीये। 21 राज्यातनं 201 बँक खात्यात 1000 कोटी रुपयाचा व्यवहार झालेला आहे आणि मुंबई नाशिक अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये पैसे गेले आहेत। यातले 600 कोटी रुपये दुबईला पाठवण्यात आले आहेत आणि यातले 100 कोटी रुपये हे या निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या गोष्टींकरता वापरले। आता तर याला एक प्रकारे ATS च्या माध्यमातून हे दहशतवादी फंडिंग आहे असं समजून ते ATS कडे हा तपास गेलेला आहे। पण निवडणुका जिंकण्याकरता आपण कुठल्या स्तराला चाललो आहोत